आली होती. नाही मी पुढे आले, म्हटलं थांबायचं नाही, सापडतेलच पुढं. अवघा महाराष्ट्र आणि आम्ही पुणेकर ज्या क्षणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो क्षण आलेला होता. तर हे पहा, वारी जी आहे ती दिंडी त्याच्यातली उतरलेली होती सोसायटीमध्ये, आणि सोसायटीमध्ये त्यांच्यासाठी जेवणाची वगैरे सोय केलेली होती. तर हा व्हिडिओ माझा बराच लेट आलेला आहे, प्लीज समजून घ्या. कारण 8 दिवस झालं तब्येत अजिबात बरोबर नव्हती, सर्दी, ताप, खोकला सगळं काही चालूच होतं. तर सुरुवातीला वारकऱ्यांना जेवायला बसवलेलं होतं, त्यानंतर सोसायटीतल्या सदस्यांनाही प्रसाद दिलेला होता. तर प्रसादामध्ये हे पहा काय काय होतं. इकडे बनवायला सुरू होतं प्रसाद. त्यानंतर केळी, खिचडी होती, शाबू खिचडी, वेफर्स, राजगिऱ्याचे लाडू, असा सगळा प्रसाद होता. आणि वारकऱ्यांना देण्यासाठी ना मी केळी घेतलेली होती पहा. गालाला पण लावले बघ. मी पण तुझा व्हिडिओ काढते. बाबा पंढरपूर परवाची दिवशी दिसते रामनगर. मला पकडून उभा राहा, मला पकड. आई मध्ये जाऊ नको लय. कोण आहे? अरे ओळख नाही. आदर्श कोण आहे? कोण आहे रे आदर्श? खाली लोळू नको. गर्दी देऊन मोबाईल इकडून ढकललेलं तुला कळायचं नाही.
पूर्ण सासवड रोड विठ्ठलमय झालेला होता आणि सगळेजण ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम गीत गात गात तल्लीन झालेले होते आणि वरतून पावसाच्या सरी हलक्या हलक्या बरसत होत्या आणि इतकं भारी वाटत होतं, इतकं छान वाटत होतं. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असा होता. हा
छान. थँक्यू. आम्ही दिवे घाटामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे तिथपर्यंत गेलेलो होतो. तर इथून पुढचा व्हिडिओ जो आहे 20वा आणि दिवे घाटचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये पाहायला मिळेल. कारण हा एकच लॉग खूप मोठा होत होता, एवढा वेळ कोणाकडे नसतो. तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.